नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आजच्या बकरीतील कथेचे नाव आहे अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ आणि त्यांच्या आगमनाने झालेलं परिवर्तन आणि वैभव. श्री स्वामी समर्थ अक्कलकोटला आल्यानंतर हळूहळू त्यांची कीर्ती दूरदूरपर्यंत पसरू लागली. महाराजांच्या अनेक लीला आणि चमत्काराचे अनुभव लोकांना येऊ लागले. महाराजांनी अक्कलकोटमध्ये जवळपास 23 वर्ष वास्तव्य केले असे बखरीत वर्णन केलेले आहे. या काळात अक्कलकोटचे स्वरूप बदलून गेले होते. पूर्वी फारसे प्रसिद्ध नसलेले अक्कलकोट हळूहळू दूरपर्यंत प्रसिद्ध झाले. महाराजांच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातूनच नव्हे तर काशीपासून रामेश्वरपर्यंत अनेक भागातून लोक अक्कलकोटला येऊ लागले. अक्कलकोटमध्ये यात्रेकरूंची गर्दी वाढू लागली. गावातील व्यापार वाढला आणि प्रवाशांची ये-जा मोठ्या प्रमाणावर सुरू झाली. लोकांच्या मनात एकच भावना होती, अक्कलकोटला जायचे आणि श्री स्वामी समर्थांचे दर्शन घ्यायचे. मालोजीराजे आणि स्वामी समर्थ श्रीमंत मालोजीराजांच्या योगाने श्री स्वामी समर्थ अक्कलकोटमध्ये आले अशी भक्त परंपरा श्रद्धा आहे. मालोजीराजांच्या आयुष्यात अनेक संकटे आली, परंतु स्वामी समर्थांच्या कृपेने ती संकटे दूर झाली अशा बखरीत उल्लेख आहे. स्वामींच्या वास्तव्यामुळे अक्कलकोटची भूमी पवित्र झाली आणि हजारो लाखो भक्तांसाठी ते श्रद्धेचं आणि भक्तीचे स्थान बनले. प्रत्येक भक्ताला मिळेल असं काहीतरी वेगळं महाराजांच्या दर्शनासाठी अनेक प्रकारचे लोक येत असत. कोणी संकटातून बाहेर पडण्यासाठी येत असे, कोणी धनसंपत्ती किंवा संसारातील अडचणी घेऊन येत असे, कोणी मनातील प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी येत असे, तर काही जण केवळ ज्ञान आणि आध्यात्मिक अनुभवासाठी महाराजांच्या चरणी येत. बखरीत या भक्तांचे 4 प्रकार सांगितले आहेत: आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. महाराजांच्या प्रत्येकाला त्याच्या भावनेनुसार आणि अधिकारानुसार समाधान देत असत. म्हणूनच भक्तांना वाटत असे, श्री स्वामी समर्थ म्हणजे चालते बोलते देवच आहेत. महाराजांचे बालकासारखे निरागस खेळ चालत. महाराज नेहमी एका ठिकाणी बसून राहत नसत. दिवसभरात अनेक ठिकाणी त्यांचे जाणे येणे होत असे. त्यांच्याजवळ काही वेगवेगळ्या वस्तू असत. त्यांच्याशी ते कधी कधी लहान मुलाप्रमाणे खेळत असत. त्यांच्या हातात एक पितळेची कडी होती. त्यावर अनेक देवतांची चित्रे कोरलेली होती. एखादा भक्त दर्शनासाठी आला की त्याचे उपास्य दैवत कोणते आहे हे महाराज त्या कडीवरील चित्रातून दाखवत असत असा भक्तांचा अनुभव होता. हे पाहून भक्तांना मोठे आश्चर्य वाटत असे. महाराजांचा आणखी एक खेळ, महाराजांच्या जवळ लाकूड किंवा हस्तिदंतापासून तयार केलेली वाटीसारखी गोल पात्रे असत. त्यामध्ये ते धान्य वगैरे घालत आणि ते एका पात्रातून दुसऱ्या पात्रात पुन्हा दुसऱ्यात असे करत राहत. हा देखील त्यांच्या निरागस खेळांपैकी एक होता. बाहेरून पाहताना हे साधे खेळ वाटत असले तरी महाराजांच्या प्रत्येक कृतीकडे भक्त श्रद्धेने पाहत असत. आरतीच्या वेळी महाराजांचीच मर्जी. सकाळ संध्याकाळ भक्त मंडळी महाराजांच्या आसपास जमायची. महाराज बागेत असोत किंवा जंगलात भक्त आरती करीत. त्यावेळी वातावरण इतके आनंदमय होऊन जाईल की भक्तांना वाटेल जणू आपण इंद्राच्या नंदनवनातच आलो आहोत. पण आरती किती म्हणायची हेही महाराजांच्या मर्जीवर अवलंबून असे. महाराज प्रसन्न असतील तर संपूर्ण आरती म्हणण्याची परवानगी मिळेल. कधी महाराज एक बोट दाखवत तेव्हा सेवेकरी आरतीचा एक चरण म्हणत, 2 बोटे दाखवली तर 2 चरण म्हणत आणि महाराजांस आनंदात असतील तर संपूर्ण आरती म्हणण्याची संधी मिळत असे. म्हणजेच भक्तांसाठी महाराजांची मर्जी हाच नियम. महाराज रागात असतील तर महाराज प्रसन्न असतील तेव्हा भक्तांनी प्रेमाने बोलत आणि त्यांच्याकडून सेवा करून घेत. पण कधी महाराज रागावलेले असतील तर परिस्थिती अगदी वेगळी असे. त्यावेळी
मोठमोठ्या व्यक्तींनाही सहजपणे महाराजांच्या जवळ जाण्याचे धाडस होत नसे. महाराजांचा तो रागही भक्तांना त्यांच्या लीलेचाच एक भाग वाटत असे. कारण काही वेळाने महाराज पुन्हा प्रसन्न होत आणि भक्तांवर कृपादृष्टी करत. या कथेतून आपल्याला एक सुंदर बोध घेता येतो. एक महत्त्वाची गोष्ट शिकायला मिळाली. एखाद्या संतांचं मोठेपण केवळ चमत्कारामध्ये नव्हते, त्यांच्या सान्निध्यामुळे हजारो लोकांच्या मनात श्रद्धा, आशा, आधार निर्माण होतो. हे त्यांचे खरे वैभव आहे. श्री स्वामी समर्थांच्या सान्निध्यात आलेल्या प्रत्येक व्यक्तीची गरज वेगळी होती, पण महाराज प्रत्येकाकडे त्यांच्या भावनेनुसार पाहत असत, असं या बखरीचा भाव सांगतो. आपणही आपल्या अडचणी घेऊन गुरुच्या चरणी गेलो तर मनाला आधार मिळतो. श्रद्धा ठेवावी, पण त्यासोबत योग्य प्रयत्नही करावेत. स्वामींचे वैभव त्यांच्या सभोवतालच्या संपत्तीत नव्हते, ते त्यांच्या भक्तांच्या मनात होते. आणि अक्कलकोटचे वैभव या कथेतून खूप सुंदर जीवनबोध घेता येईल. कथेतून आपल्याला काय बोध मिळाला तर संतांचे खरे वैभव त्यांच्या भक्तीमध्ये असते, भक्तांमध्ये असते. स्वामी समर्थांच्या सान्निध्यामुळे अक्कलकोटची ओळख दूरदूरपर्यंत झाली. त्यामुळे माणसांचे मोठेपण त्यांच्याकडे किती संपत्ती आहे यावर नाही, तर त्यांच्यामुळे किती लोकांना आधार आणि आनंद मिळतो यावर असते. प्रत्येक व्यक्तीची गरज वेगळी असते. कोणी संकट घेऊन येत होते, कोणी इच्छा घेऊन येत होते, तर कोणी ज्ञानाच्या शोधात. आपल्यालाही दुसऱ्याच्या परिस्थितीचा विचार करून त्याला समजून घेणं शिकलं पाहिजे. श्रद्धेसोबत संयम ठेवावा. महाराजांची प्रत्येक कृती भक्तांना लगेच शांतपणे समजेलच असं नाही, पण ते त्यांच्या सान्निध्यात राहत आपल्या आयुष्यातही प्रत्येक गोष्टीचे उत्तर आपल्याला लगेच मिळेल असं नाही. स्वामी म्हणतात, बाह्य चमत्कारापेक्षा अंतर्मनातील परिवर्तन महत्त्वाचे. स्वामींच्या कथा ऐकताना केवळ चमत्कार पाहण्यापेक्षा त्यातून आपल्या मनात श्रद्धा, सकारात्मकता, माणुसकी, धैर्य निर्माण होते का हे पाहणं महत्त्वाचं आहे. या कथेतून मला एक गोष्ट जाणवते. स्वामींचे खरे वैभव अक्कलकोटच्या संपत्तीत नव्हते, तर त्यांच्या चरणी येणाऱ्या लाखो भक्तांच्या श्रद्धेत होते. आपल्या आयुष्यातही संकटे आहेत, येतील, परिस्थिती बदलेल, पण श्रद्धा, संयम आणि चांगली कर्मे सोडायची नाहीत. कारण खरी गुरुकृपा म्हणजे फक्त चमत्कार घडणे नाही, तर संकटातही आपल्याला धैर्याने उभे राहण्याची शक्ती मिळणे होय. श्री स्वामी समर्थ. मित्रमैत्रिणींनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, या बकरीतल्या कथा जर तुम्हाला आवडत असतील, तर या कथेला लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला किंवा कथेतून काय बोध मिळाला हे लिहायला विसरू नका. स्वामी कृपा सुरेखा या चॅनलवर जर अजून नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला रोजच्या नवीन कथा ऐकायला मिळतील. आणि हाईप देखील करा. आणि तुमच्या सपोर्टची स्वामी कृपा सुरेखा या चॅनलला गरज आहे. आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ह्या कथा पोचाव्यात, हाच माझा उद्देश आणि दृष्टिकोन आहे. श्री स्वामी समर्थ. आजचा व्हिडिओ येथे संपवते. उद्या पुन्हा भेटूया नवीन कथेसह. धन्यवाद.